हा एक माझा छोटासा लेख, लघुलेख मी लिहिला, तो आपणास सादर करून दाखवतो. या लेखाला मी नाव दिलेले आहे पीठ आणि मसाला. आपल्या लहानपणी, तुमच्या आमच्या लहानपणी आपणास आठवत असेल, आपली आई किंवा आजी म्हणा आपल्याला एक ॲटम खाण्यासाठी करून देत असे. त्या ॲटमचं नाव होतं सातूचं पीठ. सातूचं पीठ. आता आजकालच्या पिढीतले जे लहान लहान मुलं आहेत, त्यांना मात्र हे सातूचं पीठ म्हणजे काय ते माहीत नसेल. पण आम्ही मात्र आमच्या लहानपणी हे सातूचं पीठ भरपूर खाल्लं. ते पीठ चवीला गोड असतं आणि पाण्यात किंवा दुधात कालवून ते खायचं. फारच टेस्टी लागतं. परवा एका ठिकाणी एका छोट्या मॉलमध्ये मला ते पाकिट विक्रीसाठी दिसलं. त्याच्यावर लिहिलं होतं सातूचं पीठ, आणि मी ते लगेच घेऊन टाकलं. जवळपास 50-55 वर्षानंतर ते सातूचं पीठ मला बघायला मिळालं. एका लहान मुलीला त्या पाकिटावरचं नाव लवकर वाचता आलं नाही. ती त्याला सासूचं पीठच म्हणाली. सासूचं पीठ. आणि ते ऐकून सगळ्या बायका हसू लागल्या. तिला मात्र आपलं काय चुकलं ते कळेना. असो, पण एका जागी मात्र सासूबाईचा मसाला असं नाव असलेलं मसाल्याचं पाकिट स्पष्ट दिसलं. त्याच्यावर सासूबाईचा मसाला असं लेबल लावलं होतं. पण त्यावर सासूबाई हे नाव असल्यामुळे महिलांनी ते विकत घेतलं का नाही ते समजेना. कारण इथं देखील सासू आहेच का असं त्यांना वाटलं असावं. त्याऐवजी त्या पाकिटाला जाऊबाईचा मसाला असं नाव असलेलं लेबल लावलं असतं तर त्याची तुफान विक्री झाली असती. सासूबाईचा मसालाऐवजी जाऊबाईचा मसाला. कारण मुलींना सासूबाईपेक्षा जाऊबाई केव्हाही जवळचीच वाटणार. तर असे हे प्रोडक्शन, सातूचं पीठ, सासूबाईचा मसाला.